नमस्कार, मी अश्विन बापट. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. उरीमधल्या हल्ल्याची घटना अगदी ताजी आणि भारताचे 18 जवान त्याच्यामध्ये शहीद झालेत. त्यानंतर अवघ्या देशात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. अगदी सोशल मीडियावर देखील प्रतिक्रियांचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. आणि या घटनेनंतर आता चित्रपट विश्वावर देखील याचा परिणाम होणार असं दिसतंय. कारण करण जोहरचा आगामी ए दिल ए मुश्किल हा सिनेमा मोठ्या मुश्किलमध्ये सापडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या फिल्ममध्ये फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार आहे आणि त्यामुळे ही फिल्म रिलीज होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा मनसेने दिलाय. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने आता पाक कलाकारांबद्दल आक्रमक भूमिका घेतलेली आणि 48 तासात त्यांनी देश सोडायला पाहिजे, नाहीतर त्यांना हाकलून देऊ असा इशारा देखील दिलाय. तसंच शाहरुख खानचा रईस हा चित्रपट देखील धोक्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे दोन्ही चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच त्याच्यामध्ये अडचणी येतात. आणि याच पार्श्वभूमीवर आजचा आपला विषय, माझा विशेषचा आपण घेतलेला आहे तो म्हणजे पाक कलाकारांना डोक्यावर घेण्याची काय गरज आहे. मात्र मनसेने जो स्टँड घेतलेला आहे किंवा जी भूमिका, जो त्यांनी एक प्रकारे मार्ग निवडलेला आहे, तोच मार्ग मग त्यांच्याकडे आहे का पाकिस्तान विरोधासाठी, हे देखील आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत विविध क्षेत्रातले मान्यवर असणार आहेत. आपल्यासोबत असणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्यासोबत असणार आहेत, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे मुंबई स्टुडिओतून आपल्यासोबत आहेत आणि अगदी काही वेळामध्ये शायना एनसी भाजपच्या प्रवक्त्या या देखील आपल्यासोबत असतील सरकारची या अनुषंगाने बाजू मांडण्याकरता. सगळ्यात सुरुवातीला ज्या मनसेने हा स्टँड घेतलेला आहे, ही भूमिका घेतलेली आहे, त्यांच्याकडनं आपण याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ. अमेय खोपकर आपल्यासोबत आहेत. अमेय खोपकरजी, नेमकी आपली या संदर्भातली काय भूमिका असणार आहे, कशी पावलं टाकणार आहात आपण? मला ऐकून येतं ना काहीच? अमेय खोपकरजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? अमेय खोपकर यांच्याशी आपला संपर्क काही काळापुरता थोडासा खंडित झालेला दिसतोय. आपण कुमार सप्तर्षी सरांकडे जाऊया. सप्तर्षी सर, मनसेने जो स्टँड घेतलेला आहे आताच्या काळात, उरी, जसं मी म्हटलं, उरी हल्ल्याची घटना अगदी ताजी आहे, प्रतिक्रिया एकीकडे तीव्र उमटतात आणि मनसेने घेतलेला हा स्टँड तुम्ही कसं बघताय? बहुतेक कुमार सप्तर्षी यांच्याशी देखील आपला संपर्क होत नाही. देशपांडे सर आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक. देशपांडे सर, जो प्रश्न मी सप्तर्षी सरांना घेतला तोच, तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे नेमकं कसं बघताय? कारण आपण बघतोय या हल्ल्या, म्हणजे याच्या आधी देखील हल्ले झालेले होते, पण या हल्ल्यानंतर ज्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत, खास करून सोशल मीडियावर देखील आपण बघितलं प्रतिक्रियांचा पाऊस आहे, चर्चा देखील प्रत्येक ठिकाणी बघायला मिळते, संताप व्यक्त होतो या सगळ्या कृतीबद्दल. आणि त्याच अनुषंगाने आता मनसेने जो स्टँड घेतलेला आहे त्याच्याबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन? मला वाटतं की या विषयाकडे कुठलाही इझम बाजूला ठेवून केवळ परराष्ट्र धोरण किंवा एक मला वाटतं खोडकर शेजारी असणाऱ्या पाकिस्तानचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की या संदर्भात मनसेने भूमिका, फार कमी वेळास मनसेची सहमत होण्याची संधी मिळते. मला वाटतं की या संदर्भात मनसेची भूमिका काही अनाठाई वाटत नाही. कारण आज अनेक ठिकाणी आजपर्यंत आपण पाकिस्तान संदर्भातलं धोरण, ट्रॅक टू डिप्लोमसी ज्याला म्हणायचं ते पण कायम ठेवलं होतं की एकीकडे जरी तणावाचे संदर्भ असले तरी खेळ किंवा क्रीडा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, साहित्य असेल, यामधली देवाणघेवाण सुरू राहावी आणि देशातलं वातावरण निवळावं, यासाठी आपण बरेच प्रयत्न केले. आणि ते परवापर्यंत झाले की पंतप्रधानांनी आपली म्हणजे सगळे कार्यक्रम, सर्व संकेत, शिष्टाचार सोडून पाकिस्तानला भेट दिली. त्यावरून काही टीकाही त्यांना सहन करावी लागली. म्हणून भारत आणि पाकिस्तानच्या बरोबरचे संबंध सुधारण्यासाठी कायम सातत्याने एक सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. याचा परिणाम काही होत नाही. त्यावेळेस मला वाटतं की कुठेतरी आता ट्रॅक 3 डिप्लोमसी म्हणा त्याला किंवा 4 म्हणा, पण त्या दृष्टीने जायची गरज आहे की आज जगभर आपण अपील करतोय लोकांना की पाकिस्तानला तुम्ही दहशतवादी राष्ट्र घोषित करा. त्यांना आयसोलेट करण्याचा एकीकडे प्रयत्न करत असताना दुसरीकडे आपणच त्या राष्ट्राबरोबर ट्रॅक टू डिप्लोमसीच्या नावावर कायम संपर्क ठेवणार असू तर आपण कुठल्या अधिकाराने हे सांगू शकतो इतरांना की तुम्ही त्यांच्याबरोबरचे संबंध त्यांना एकाकी पाडा? मला वाटतं की ही डिप्लोमसी आहे ती आतापर्यंत अनेक वेळा वापरलेली आहे. दक्षिण आफ्रिकेला ज्यावेळेस वंशद्वेषाचा तिकडे मुद्दा होता त्यावेळेस अनेक राष्ट्रांनी दबावाचा एक भाग म्हणून त्या देशाबरोबरचे संबंध तोडले होते आणि त्याचे परिणामही भविष्यात दिसले. त्यावेळेस काही याला काही
वेगळ्या दृष्टीने पाहिलं गेलं नाही. बरोबर. तर मला वाटतं तीच रणनीती करण्याची वेळ आलेली आहे. सिंधू नदीच्या संदर्भातला 1960चा जो करार आहे पाणी वाटपाचा, त्या कराराचाही फेरविचार करावा असं सरकार विचार करतोय. हाही एक दबावाचा भाग असू शकतो. जरी आपण मला वाटतं की अशी जर भूमिका घेतली की पाकिस्तानला किंवा पाकिस्तानमधून येणाऱ्या कलाकारांना किंवा तिथल्या लोकांना जर तुम्ही या पद्धतीने जर रिॲक्ट होत असाल तर त्याविरुद्ध आम्हाला भारताला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. तर पाकिस्तानमध्ये सुद्धा मला वाटतं एक प्रेशर ग्रुप तयार होईल, जो भारतामध्ये कायम राहिलेला आहे प्रेशर ग्रुप, की जो पाकिस्तान बरोबर संबंध तुमचा कुठल्याही इझमचं तुम्ही प्रतिनिधित्व करत असला तरी पाकिस्तान बरोबरचे संबंध चांगले ठेवावेत असा दबाव जो गट आहे, तसाच दबाव गट पाकिस्तानमुळे होणं आवश्यक असेल. तर मला वाटतं ही भूमिका घेणं आवश्यक. स्ट्रॉंग मेसेज देण्याच्या दृष्टीने तुमच्या मते ही भूमिका योग्य आहे. अगदी बरोबर. आपण अमेय खोपकरांना विचारूया या संदर्भात अधिक. अमेय खोपकर जी, अभय देशपांडेंनी आपल्या भूमिकेला एक प्रकारे समर्थन दिलेलं इकडे दिसतंय, मात्र तुम्ही आता नेमकी कशी पावलं टाकणार आहात या संदर्भातली तुमची भूमिका पुन्हा एकदा सविस्तर सांगा. नमस्कार. नाही, पहिलं म्हणजे मला एक गोष्ट परत क्लिअर करायची आहे की ह्याच्यामध्ये जेन्युअनली कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल मायलेज गेन करण्याची इच्छा नाही किंवा ते तसं करायचं नाहीये. आणि राहिला विषय आजच्या घेतलेल्या मुद्द्याचा, त्या आंदोलनाचा, मला असं वाटतं की हे आंदोलन एवढं तीव्र करण्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. उरीचा जो दहशतवादी हल्ला झाला, तो हल्ला झाल्याच्या नंतर आपले 17 जवान शहीद झाले. 17 जवान शहीद झाल्याच्या नंतर सगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर हे सगळे पाकिस्तानी जी लोक आहेत, जे तिकडचे नागरिक आहेत, हे अक्षरशः एक प्रकारचा आनंदोत्सव साजरा करत होते. मला असं वाटतं की हे करत नाही आपण तरी त्यांना रेड कार्पेट त्यांच्या कलाकारांना घालावं. बरं, जे कलाकार इकडे काम करतायत, एकाही कलाकाराला या दहशतवादी हल्ल्याचा किंवा इतर अनेक पाकिस्तानकडनं होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा साधा निषेधही करता नाही आला. त्यामुळे आज आम्ही हे आंदोलन तीव्र करण्याचं ठरवलेलं आहे. आणि जर का 48 तासाच्या आत हे कलाकार इकडनं निघून नाही गेले देश सोडून पाकिस्तानला परत, किंवा ह्यांचे जे प्रोड्युसर्स आहेत, जे प्रोडक्शन हाऊस आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की नाही आम्ही आमच्या या ज्या शोज आहेत त्याच्यातनं आम्ही हे पाकिस्तानी कलाकार घेणार नाही, आम्ही काढून टाकणार. हे जर नाही झालं तर आम्ही नक्की तीव्र आंदोलन करू आणि आज जसं जाहीर केलंय त्याच पद्धतीनं तीव्र आंदोलन होईल. ठीक आहे. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील आपल्यासोबत आहेत. राजू वाघमारेजी, जे आता अमेय खोपकरांनी सांगितलेलं आहे, काँग्रेसचं या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं आहे? अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे मनसेने आणि आता ज्या पद्धतीने हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देखील येतात, त्या सगळ्या अनुषंगाने काँग्रेसचा काय स्टँड आहे नेमका? राजू वाघमारे यांच्याशी बहुतेक आपला संपर्क अजूनही होत नाही. कुमार सप्तर्षी यांच्याकडे जाऊया. सप्तर्षी सर, या सगळ्या संदर्भात तुम्ही कसं बघताय? तुमचं काय या संदर्भातलं मत? ऐकू येत आहे ना माझं? हो, येत आहे सर, तुम्ही बोला. आता येते का ऐकू? हो, येत आहे, बोला. हा, असं आहे की पाकिस्तान बद्दलचा राग असेलच, असणारच, स्वाभाविक आहे. आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल राग आहे. उरीला काय घडलं, पाकिस्तान एकूण काय करतं, परंतु याच्यात जनतेच्या एकजुटीनं निषेध करणं आणि जे सरकार आपण निवडून दिलेलं आहे त्याच्या पाठीशी राहणं हा एक अर्थ असतो. आपण जर आपापले कार्यक्रम करायला लागलो वेगवेगळे, म्हणजे त्याच्यामुळे पाकिस्तान हरेल किंवा त्याची भूमिका बदलेल असं जर आपल्याला वाटत असेल तर हा फार बाबडेपणा आहे. हे अशी बंदी कोण घालू शकतं? कलाकारांना, साहित्यिकांना, विचारवंतांना हे आपलं सरकार घालू शकतं आणि ते एक भूमिका घेऊ शकतं. त्यांना आपण बहुमत दिलेलं आहे. पण कुणी उठून उद्या काही म्हणायला लागलं तर प्रश्न असा आहे की कलावंत म्हणजे सैनिक नव्हेत, कलावंत म्हणजे आतंकवादी नव्हे. आणि आपले जर कलेचं क्षेत्र आपण बाजूला ठेवलं, विचारवंतांची ये जा बंद केली, तर उद्या पाकिस्तानला सुधारण्याचा वाव आपण काहीच देत नाही. आता आपल्याकडे पुण्यामध्ये सुद्धा काम चालतं, पाकिस्तान पीपल्स फ्रंट म्हणून आहे. हे लोक जातात येतात तिकडे आणि त्याचा काही नक्की थोडाफार परिणाम होत असतो. सरकार ही जास्त सर्वशक्तिमान संस्था आहे, त्यांनी एक भूमिका घेणं वेगळं. पण आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही एक पॅरलल केंद्र सरकार आहोत असा एक जो भाव आहे त्याच्यामध्ये, तो काही फार योग्य नव्हे. हे अराजकाची नांदी आहे. याच्यामध्ये आपणच वीक होतो. पाकिस्तानचं तुम्ही आसंगा पुढे घेऊ नका,
आता हे क्षेत्र आहे चित्रपटाचं, हो. त्यांनी का घेतलं असेल तर ते लोक काय प्रो पाकिस्तानी म्हणून त्यांनी घेतलं का, त्यांचं काही कलेची कारण असतील, ठीक. स्वस्त मिळत असतील वगैरे वगैरे असेल. पण आपण जर या जागतिकीकरणाच्या काळामध्ये धान्य सुद्धा परदेशाचं खातो, आपण नोकऱ्या मागतो परदेशात, तर आपण इथे पाकिस्तानच्या करता निषेध करायचा हा मार्ग, निषेधाचा मोर्चा काढायला काय हरकत नाही. परंतु हे निर्णय शासनाने घेतले पाहिजेत, ठीक आहे. असा आपण शासनावर विश्वास ठेवू. कारण बहुमत हाच एक विश्वासाचा भाग आहे. आणि शासन निर्णय घेत त्यांनी नसेल तर काय करावं ना, करावं? मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा, त्याला ठीक आहे. पाठिंबा द्यावा मनसेने. ठीक आहे. पण सप्तर्षी मनसे सर, कसं तुमचा काय? मुद्दा लक्षात आला. बहुमत अभय नाही देशपांडे का? नाही घेत- काहीतरी बोलायचं पण घेत त्यामुळे नाहीयेत म्हणून काय करावं? अमेय खोपकरजी बोला. नाही, मला असं वाटतं की आता आपले सप्तर्षी सर जे म्हणालेत, हो. मी सर एक फक्त आपल्याला सांगू इच्छितो, आपण ज्येष्ठ आहात, माझ्यापेक्षा सिनियर आहात, आपण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की मलाही समजतं की कला आणि राजकारण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण जी कला माझ्या देशाच्या मुळावर येते, माझ्या देशाच्या लोकांवर येते, अशी कला आम्हाला नाही जोपासायची. आणि विषय असा आहे की माझा देश पहिला, नंतर मग कला. आणि मला एक गोष्ट कळत नाही की हिंदुस्थानामध्ये एवढं चांगलं टॅलेंट असताना का आपल्या हिंदुस्थानामध्ये चांगले संगीतकार नाहीयेत, चांगले गायक नाहीयेत, चांगले कलाकार नाहीयेत, मग आपल्याला गरज काय पाकिस्तानला कलाकारांकडे आणायची? आज आपले जेव्हा तो बजरंगी भाईजानचा डिरेक्टर जेव्हा पाकिस्तानमध्ये गेला होता, एअरपोर्टवर त्याच्यावर हल्ला झाला होता, तेव्हा कुठे होते आपल्यासारखे विचार, तेव्हा का नाही आपण निषेध नोंदवलात? आज तुम्हाला किंवा मला फरक पडत नाही, कारण आपल्या घरातलं कोण मारलं गेलेलं नाही हो 26/11 सारख्या हल्ल्यामध्ये. आज ज्या घरातले ते 26/11च्या हल्ल्यामध्ये लहान लहान मुलं मारली गेली, तरुण मुलं मारली गेली, आपण चांगले आमचे ऑफिसर शहीद झाले, आज आमचे जवान शहीद होत आहेत. आज आपण ही चर्चा करतोय, आज त्यांच्या घरामध्ये काय माहोल आहे, काय परिस्थिती आहे, घराच्या घरं उद्ध्वस्त झाली आहेत. आणि असं सगळं असताना आपल्याला पाकिस्तानी कलाकारांचे नृत्य आणि कॉमेडी शोज टीव्हीवर बघायचे कशासाठी? आणि मला जनरली असं वाटतं की ही वेळ नाहीये पाकिस्तानबरोबर मैत्री करण्याची. हिंदुस्थाननी दरवेळेला पाकिस्तानबरोबर मैत्रीचा हात पुढे केलेला आहे आणि पाकिस्ताननी दरवेळेला हिंदुस्थानाच्या पाठीत खंजीर खुपसलाय. ही वेळ नाहीये पाकिस्तानबरोबर मैत्री वगैरे करायची. आपण करतो की एवढेच चर्चा करतोय, समझोता एक्सप्रेस करतोय, आपण काय फक्त निषेधाच्या मोर्चा, उपोषण आणि हेच करायचं आणि ते आपले हल्ले करत बसणार? ठीक आहे, ठीक आहे. अमेय खोपकर मुद्दा लक्षात उत्तर आला. द्यायला पाहिजे. ठीक आहे, अमेय खोपकर मुद्दा लक्षात आला. आपण सप्तर्षी सर आणि देशपांडे सरांकडे देखील जाणार आहोत, पण आता राजू वाघमारे देखील आपल्या चर्चेत सामील होत आहेत. राजू वाघमारेजी, काँग्रेसच्या या संदर्भात काय भूमिका आहे? इकडे सप्तर्षी सर म्हणतात ही अराजकतेची नांदी आहे, असं व्हायला नको, तर मनसे म्हणते की आता खूप झालं, आता आम्ही त्यांना हाकलून देणार. तुम्ही काय म्हणाल? नाही, मनसेची जी भूमिका मनसेने केलेली आहे, हो, त्या भूमिकेच्या बाबतीत जर आपण विचार केला, जी जे म्हणत होते त्याची खूप मुद्दे मांडले. एक मुद्दा तुम्ही असा मांडला की त्या देशामध्ये कला नाही आहे का, पाकिस्तानामधून कलाकार घेण्याची गरज काय? या मुद्द्यावर पाकिस्तानच्या कलाकारांना इकडून हाकलून देणं हे काही बरोबर नाही या मुद्द्यावर. पण जो मुद्दा चोरीचा दहशतवादाच्या बाबतीत झालेला आहे, त्या बाबतीत पूर्ण देशामध्ये संताप आलेला आहे. पण अशा वेळी आंतरराष्ट्रीय संबंध जे असतात ते केंद्र सरकार हाताळत असतं. या आपल्या देशाचे पंतप्रधान जे असतात ते संबंध हाताळत असतात. याच्यामध्ये पॉलिटिकल डिप्लोमसी असते, कल्चरल डिप्लोमसी असते आणि तुम्हाला युद्धाच्या बाकीच्या गोष्टी असतात. अशा वेळी मनसेने असं करायला पाहिजे होतं की राज ठाकरेंचे आणि मोदींचे संबंध तर असे पण चांगले आहेत, ते मोदींचे गोडवे गातात, तर राज ठाकरेंनी मोदींना सांगायला पाहिजे होतं की या डिप्लोमसीमध्ये तुम्ही हे पैसे करा आणि या देशातून जे पाकिस्तानी नागरिक आहेत, जे कलाकार आहेत, या सगळ्यांना या देशातून त्यांच्या देशामध्ये पाठवून द्या. असं केलं असतं तर त्याला एक इम्पॅक्ट आला असता. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींनी ती भूमिका घेतली असती तर भारताच्या बाजूनी एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर आपण आणू शकलो असतो. अशा प्रकारे कायदा हातात लोकप्रियतेच्या मागे लागलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. अमेय खोपकर, तुमच्याकडे येतो मी. त्याआधी आपण देशपांडे सरांचं उत्तर घेऊया. देशपांडे सर, जो मुद्दा काँग्रेसला प्रत्येक गोष्टीमध्ये अमेय खोपकरजी तुमच्याकडे येतो मी 2 मिनिटात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायचे असतात. अमेय खोपकरजी तुमच्याकडे येतो मी. देशपांडे सरांचा आपण आधी याच्यावरचा टेक घेऊया. देशपांडे सर, जो मुद्दा आता सप्तर्षी सरांनी मांडला आणि त्यानंतर राजू वाघमारेने देखील, त्यांचं असं म्हणणं आहे की निश्चित जी घटना झाली त्याचा निषेध निश्चित व्हायला हवा, पण एक संविधानिक मार्ग आहे. कारण वर्किंग व्हिसा जो आहे तो या कलाकारांना आपल्या देशाने, सरकारनेच दिलेला असतो. मग त्या अनुषंगाने जर आपण त्या संविधानिक मार्गाने
जर गेलो आणि त्याचा निषेध केला तर ते जास्त उचित होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही अगदी काय बरोबर आहे. कायदा हातात घ्यायची कोणालाही गरज नाहीये. हो. त्या दृष्टीने कोणी समर्थन करणार नाही की उद्या त्या पद्धतीने तुम्ही करावं. मागे पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांचा मुंबईत कार्यक्रम झाला त्यावेळेस ज्या प्रकारे प्रकार झाले त्याचाही लोकांनी निषेध केला. परंतु याच्या मागची मूळ भूमिका आहे त्याच्याशी मला वाटतं की सप्तर्षी सर असतील किंवा वाघमारे असतील ते दोघेही असहमत नाहीयेत. पाकिस्तानला जर आज आयसोलेट करायची हे असेल तर मला वाटतं की ट्रॅक टू डिप्लोमसीचा ज्याचा उल्लेख सप्तर्षी सरांनी केला की आपण गेली अनेक वर्ष करतोय. दोन्ही देशांमधल्या विचारवंतांची कलाकारांची देवाणघेवाण सुरू आहे. परंतु आज तिथे काही पाकिस्तानमध्ये लष्करशहा नाहीये. तिथेही लोकनियुक्त सरकार आहे आणि ते लोकनियुक्त सरकार जर आज दहशतवाद्यांना तिथे प्रोत्साहन देत असेल, काल नवाज शरीफ यांचं युनोतलं भाषण बघितलं तर त्यांनी एक प्रकारे याचं समर्थन केलेलं आहे. जर लोकनियुक्त सरकार तिथलं जर या पद्धतीने भूमिका घेत असेल तर त्याला मला वाटतं की त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याला आता काही आणखी उपाय योजावे लागतील आणि ते करायचं असेल तर पाकिस्तानला या पद्धतीने आयसोलेट करणं आवश्यक आहे. आणि जर आयसोलेट करायचं असेल, एकाकी पाडायचं असेल तर मला वाटतं की ट्रॅक टू डिप्लोमसी ठेवून ते करता येणं शक्य होणार नाही. कारण त्याच्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणायचा असेल, तिथल्या जनतेला तिथल्या सरकारवर दबाव आणणं भाग पडायचा असेल तर मला वाटतं की या संदर्भाचा काही दिवसापुरता तरी निश्चितपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. खरंय. खूप महत्वाचा मुद्दा इकडे देशपांडे सरांनी मांडलेला आहे की एक प्रकारे कोंडी करण्याच्या दृष्टीने किंवा एक दबाव गट म्हणून जागतिक स्तरावर पाकिस्तानला आत्ताच्या ज्या घडीला ज्या परिस्थितीने आपल्याला सामोरं जावं लागतं ते बघता करणं गरजेचं आहे. मात्र मग त्याच्यासाठी फक्त हाच मार्ग आहे का? आणि त्या अनुषंगाने जर मनसे पुढे पावलं टाकणार असतील तर सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी देखील आपल्यासोबत काही क्षणात या चर्चेत सामील होणार आहेत. त्यासोबत राजू वाघमारे आणि सप्तर्षी सर देखील आहेत. अमेय खोपकरांचं देखील या संदर्भातलं म्हणणं आपल्याला ऐकून घ्यायचंय. इकडे छोटासा ब्रेक घेणार आहे मी, लगेच परत येणार आहे. पाहत राहा एबीपी. ब्रेक नंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घेण्याची काय गरज या अनुषंगाने आपला आजचा विषय सुरू आहे. कारण मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि सरकार म्हणून आता याकडे भाजप नेमकं कसं बघताय, भाजप नेमकी काय भूमिका याच्या संदर्भात आता मनसेच्या या स्टँडवर घेणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी देखील चर्चेमध्ये सामील झालेल्या आहेत. त्यांचं स्वागत करूया आपण. शायना एनसी जी, मनसेने जो आता पवित्रा घेतलेला आहे की 48 तासाचा अल्टिमेटम नाहीतर आम्ही हाकलून देणार, तुम्ही काय करणार आता सरकार म्हणून या संदर्भात? देखिए, सबसे पहले तो मैं दो चीज कहना चाहती हूँ. क्या एक भावना है कि पाकिस्तान के साथ कोई समझौता नहीं होना चाहिए, कोई कलाकार के साथ बातचीत तक नहीं होनी चाहिए? हाँ है, क्योंकि परिस्थिति इतनी गंभीर हो गई है जहां हमारे तरफ दो बड़े मुद्दे हैं. एक कि पठानकोट के बाद और उरी अटैक्स के बाद जब 18 हमारे सेना के लोगों को वो खत्म करते हैं तो भारत का एक ही लक्ष्य है कि पाकिस्तान को टेरर स्टेट दाखिल किया जाए. अंतर्राष्ट्रीय स्तर पे भी हमने ये कहा है कि इवन इकोनॉमिकली आइसोलेट पाकिस्तान. प्रायोरिटी बहुत जरूरी है. आज प्रायोरिटी क्या है? उरन में जो हुआ है और जिस ढंग से हमने देखा कि आतंकवादी घुसना चाहते हैं मुंबई में, मुंबई जो रेड अलर्ट पे है, तो शासन प्रशासन का प्रायोरिटी क्या होना चाहिए? प्रायोरिटी ये है कि एनएसजी हो, कोस्ट गार्ड्स हो, फोर्स 1 हो, पुलिस, नेवी, कोस्टल पुलिस, सभी एकजुट इस प्रयास में है कि हम आतंकवादियों को पकड़े. अभी इस निमित्त कोई राजनीतिक दल अपने आप को उभर के दिखाने के लिए ये करने वाले हैं कि हम ये होने नहीं देंगे और 40 घंटे में इनको बोलिए निकलने, नहीं तो हम ये दादागिरी दिखाएंगे. मैं पूछना चाहती हूँ, सही मायने में आपको आतंकवादी और पाकिस्तान के प्रति कोई भी टिप्पणी करनी है तो पहले वो आतंकवादियों को पकड़ लीजिए. जो सेना ने अपनी जान गंवाई है, जो आप श्रद्धांजलि देना चाहते हैं, तो कोर इशू और प्रायोरिटी के ऊपर फोकस कीजिए. भावना, सेंटिमेंट, हाँ, हर एक नागरिक का है, लेकिन वो आप डाइवर्ट करना चाहते हैं ताकि आप एक लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खड़ा करें. ये कहाँ का लॉजिक है? और जो प्रजातंत्र लोकतंत्र के निमित्त आप आंदोलन करना चाहते हैं पाकिस्तानी कलाकार के प्रति, और मैं कहती हूं कि करो. आज वातावरण ये बना है कि पाकिस्तान इज अ टेरर स्टेट, पाकिस्तान हैज गॉट लॉट ऑफ एंटी नेशनल एलिमेंट्स, और पाकिस्तानी के खुद बलूचीज सभी यही आंदोलन चला रहे हैं, लेकिन नॉट एट द कॉस्ट ऑफ फाइटिंग टेरर. एक प्रायोरिटी जो नंबर 1 पे है, आज भारत सरकार, अजीत डोभाल खुद स्वयं नेशनल सिक्योरिटी एडवाइजर, ये सभी एजेंसीज के साथ कोलैबोरेट करके
हम देख रहे हैं कि मुंबई और महाराष्ट्र में कैसे ऐसे परिस्थिति न उठे, और तब आप सिर्फ ये चर्चा चला रहे हैं कि पाकिस्तान कलाकार को बोली वापस जाने, नहीं तो हम दिखाएंगे आपको। क्या दिखाएंगे, किसको दिखाएंगे? सही में आपको आपकी ताकद दिखानी है तो आतंक को खत्म कीजिए। ठीक आहे, ठीक आहे। आपण तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा मी। आता अमेय खोपकर देखील आपल्यासोबत आहेत, त्यांना देखील याचं उत्तर द्यायचं। मात्र पुन्हा एकदा सप्तर्षी सरांकडे जाऊया। सप्तर्षी सर, जो मुद्दा तुम्ही मांडलेला होता तोच काहीसा किंबहुना त्याच पद्धतीने आता शायना यांचे बोलतात। त्या म्हणतात की कायदा हातात घेण्याचा इकडे प्रयत्न कोणीही करू नये, विरोधी जनभावना निश्चित आहे, मात्र अशा प्रकारचा मार्ग योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, एकदा हा भावनात्मक प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये एकजूट आहे, म्हणून याचे मुद्दे किती फुटतात याला फाटे, की तुमच्यापेक्षा माझी भावना जास्त आहे हे सांगण्याचे प्रयत्न या काळात करत असाल तर मग तुम्हाला देशभावना राष्ट्रभावना नाही कळली। याच्यामध्ये सर्वांची भावना आहे पाकिस्तानच्या विरोधात, ही युद्धपूर्व अशा पद्धतीची शांतता आहे। कधी कोणत्या रात्री युद्ध चालू झालं असेल हे आपल्याला कळणार नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण एकजूट दाखवताना अशी कॉम्पिटिशन करणं की मी जास्त देशभक्त, मी भडक रंगाचा देशभक्त, तुम्ही मवाळ आहात वगैरे, हे अत्यंत चूक आहे। दुसरा, अभय देशपांडे आमचे मित्र, त्यांचा जो मुद्दा होता की पाकिस्तानला आयसोलेट करण्यासाठी आता ही वेळ आली, म्हणजे एरवी ते चूक होतं पण आत्ता करणं मात्र बरोबर आहे। तर मी अभयला असं विचारू इच्छितो की पाकिस्तानला आयसोलेट करणं हे मान्य ना, पण आयसोलेट कोणापासून करायचंय? भारतापासून का जागतिक अन्य राष्ट्रांपासून? अन्य राष्ट्रापासून करायचं असेल तर आपल्या ह्या कृतीनं त्याला मदत होईल का? पाकिस्तान आयसोलेट होईल का जगामध्ये? उद्या त्यांना चायना आणि अमेरिका मदत करणार नाहीत का? असे प्रश्न आपण विचारायचे नाहीत। एक दुसरा मुद्दा असा आहे की हा लष्कराचा प्रश्न आहे। आता आपण एकजुटीनं मागे राहणं एवढंच आपल्या हातात आहे। आता ही मोदींची कसोटी आहे, आता मोदींची कसोटी आहे की ते किती कॉम्पिटंट आहेत। इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीनं युद्ध सुरू केलं आणि ज्या पद्धतीनं ते अचानक थांबवलं, याच्यासारखं पॉलिटिकल डिप्लोमसीचं उच्चांक नाही। आणि आपण मात्र त्यावेळेला म्हणत होतो पाकिस्तानच घेऊन टाकायला पाहिजे। तुम्हाला आहे प्रश्न नाही असताना आणखीन पाकिस्तान कुठे घेता? काश्मीर तुम्हाला नाही शांत करता येत। तर हे सगळे प्रश्न आहेत, पण आता आणखीन महाराष्ट्र शासनाच्या पुढे हा पेच टाकणं। महाराष्ट्र शासन आहे हिंदुत्ववादी, मनसेचा हा पेच आहे। तुम्ही जर त्यांना पाठवलं नाही तर तुम्ही मुस्लिमांचा लांगुल चालन करणार, असा आपला गावठी मुद्दा एक येणार। आता इथे शासनाला शासन म्हणून वागायचंय का नाही, का हिंदुत्ववादी आणि अँटी मुस्लिम म्हणून वागायचंय? हे सगळे प्रश्न युद्धपूर्व काळामध्ये निर्माण करणे योग्य आहे का? ठीक आहे, ठीक आहे। इट इज नॉट पॉलिटिकली करेक्ट। ठीक आहे, अमेय खोपकरांना काहीतरी बोलायचं आहे। अमेय खोपकर, मी येणार आहे तुमच्याकडे, पण त्यापूर्वी देशपांडे सरांना जो प्रश्न आपल्या सप्तर्षी सरांनी विचारला त्याला देशपांडे सर उत्तर। मला वाटतं की आपण ज्यावेळेस बोलतो की सगळे इझम बाजूला ठेवूनच याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं मी सुरुवातीला सांगितलं। मला वाटतंय की पाकिस्तानला आयसोलेट करणं किंवा एकाकी पाडणं हा केवळ भावनिक मुद्दा नाही, हा स्ट्रॅटेजिक मुद्दा आहे। आज आपण सिंधूचा जो करार आहे 1960चा करार आहे, नेहरूंनी आणि आयुब खाननी केलेला करार आहे, जागतिक बँकेच्या पुढाकारांनी तो करार झाला होता, युद्ध झाली पाकिस्तान बरोबर, कारगिल सारखा हल्ला झाला, संसदेवर हल्ला झाला, मुंबईवर हल्ला झाला, तरी पण आपण त्या कराराचा कधीही भंग केला नाही। आपण ट्रॅक टू डिप्लोमसीचे दरवाजे कधीही बंद केले नाही, परंतु आता ते दरवाजे उघडे ठेवू नये। जर याच पद्धतीने पाकिस्तानचं वर्तन होणार असेल तर त्यांना आयसोलेट करण्यासाठी, टेरर स्टेट म्हणून किंवा दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी ज्यावेळेस स्ट्रॅटेजिकली प्रयत्न सुरू असतात त्यावेळेस एकाकी पाडण्याची प्रक्रिया सुरुवात आपल्याला आपल्यापासून करायला लागेल की तुम्ही बाकीच्या सगळ्यांनी लोकांनी त्यांना आयसोलेट करा, आम्ही मात्र आमची ट्रॅक टू डिप्लोमसी सुरू ठेवू। असं मला वाटतं की या मुद्द्याकडे इमोशनल नाही तर स्ट्रॅटेजिकलीच बघायला पाहिजे आणि एखाद्या राष्ट्राला एकाकी पाडणं हा पण डिटरंट थेअरी मधलाच एक भाग असू शकतो आणि मला वाटतं की तो एक स्ट्रॅटेजिक दृष्टीनेच बघितला पाहिजे। फक्त मनसे आंदोलन करतंय किंवा मनसेने कायदा हातात घ्यायची भाषा केली ज्याचा कोणीही समर्थन करणार नाही, परंतु ती भूमिकाच चुकीची आहे। मला वाटतं असं घातलं तर ते फक्त ते मनसेने केली म्हणून चुकीची असं म्हटल्यासारखं होईल। ठीक आहे, कुमार सप्तर्षी सर, अगदी थोडक्यात तुम्ही तुमचं मत मांडा, कारण अमेय खोपकरांकडे मला जायचंय। मुद्दा असा आहे की मनसेचा निषेध करण्याचा सुद्धा ही वेळ नाहीये। आता अभय जे म्हणाले
की सिंधू नदीचं पाणी हो. करणं, तर हे मोदींना द्यायचा सल्ला आहे आपण, की मोदी कदाचित नापास होऊ नये त्या टेस्टमध्ये, म्हणून आपल्याला सल्ला द्यायचा असेल तर त्याचा मोर्चा काढावा ना, की सिंधू नदीचे पाणी बंद करा, काश्मीरमधल्या ज्या नद्या निघतायत उगम तिथे त्यांचं पाणी बंद करा, हे म्हणायला हरकत नाही. पण याच्यामध्ये आपण एका गंभीर प्रश्नाकडे अत्यंत ट्रिव्हियल पद्धतीनं किंवा अत्यंत उथळ पद्धतीनं बघतो. याच्यामध्ये मनसेचं नाही भारताची इमेज जाते. पाण्याचं जर बोलला ठीक आहे, म्हणून तुम्ही गांभीर्य याचं कमी करू नका. आणि आयसोलेशन मध्ये आंतरराष्ट्रीय प्रश्न असतात दुसऱ्या याच्या बरोबर युद्ध करताना, ते काय आपले घरगुती प्रश्न असतात का? म्हणजे आता सर मुद्दा लक्षात आला. आपण अमेय बिहारीला खोपकर सगळ्या इथून घालवा. प्रश्नांची उत्तरं घेऊया. अमेय खोपकर तुम्ही बोला. नाही, मला असं वाटतं इथे ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी सर आहेत, त्यानंतर काँग्रेसचे वाघमारेजी आहेत आणि बीजेपीच्या शहानाजी आहेत. ह्या तिघांनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा, आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही तुम्हाला, आम्हाला सल्ले देऊ नका. आणि आम्ही आमच्या आंदोलनाच्या नेणार आम्ही ठाम आहोत. तुम्हाला जे काय आम्हाला गुंडगिरी दादागिरी जे काय म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता. पण कसं आहे, 125 कोटी भारताची जनता आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही इकडचे तुम्हाला लोक मिळत नाहीत, कलाकार, सिंगर, कॉमेडियन, म्युझिक. तुम्हाला माझा तोच परत प्रश्न आहे की आपल्याला गरज काय पकडते, एवढं काय म्हणते पाकिस्तानमध्ये की पाकिस्तानमध्ये इकडे कलाकार म्हणून त्यांचं आम्हाला हे बघायचं आहे. तर मला असं वाटतं की हे जे 48 तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे, कोणाला आमच्यावर जी काही टीका करायची असेल ती करू शकता. फक्त आम्हाला सल्ले देऊ नका. तुमचे सल्ले तुम्ही तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे. अमेय खोपकर, मी भाजपकडनं या संदर्भात, शायना एनसीकडनं आपण या संदर्भातलं उत्तर घेऊया. मात्र आणखी एक मुद्दा, आज पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही गरज लागली तर या कलाकारांना संरक्षण देऊ. मग पोलिसांनाही मनसे विरोध करणार का जर या कलाकारांना पोलिसांनी संरक्षण दिलं तर? नाही, हेच ना, मला याचीच लाज वाटते. उद्या हेच होतं की आपण आंदोलन इकडे केल्याच्या नंतर मला नाही आवडणार की माझ्या मुंबई शहरातला आमचा पोलीस अधिकारी, आमचा पोलीस हे सिक्युरिटीवाला हा पाकिस्तानी कलाकाराच्या मागे गंगे उभ्या त्याच्या सिक्युरिटीला. हे दृश्य बिलकुल बघणार नाहीये. त्यामुळे सरकारने आता बीजेपीच्या तेव्हा मनसेची भूमिका काय असणार? तुम्ही म्हणताय की हाकलून देणार या स्टँडवर तुम्ही कन्फर्म आहात, तर मग पोलिसांनी जर संरक्षण दिलं तर त्यावेळी तुमची काय भूमिका असेल? आम्ही आमच्या भूमिका ठाम आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रोड्युसर्सना सांगितलेलं आहे की आम्ही प्रोड्युसर्स आणि प्रोडक्शन हाऊसेसना सांगितलेलं आहे की तुम्ही जाहीर करायचं आम्हाला किंवा आम्हाला पत्र द्यायचं की तुम्ही जे आता तुमच्या शोजमध्ये जे जगा तुम्ही पाकिस्तानी जे आता तुमचे कलाकार आहेत त्यांना आम्ही घेणार नाही. आणि आम्ही त्यांना पाठवून दिलंय, पाठवून देतोय किंवा पाठवलंय, तरच आंदोलन मागे असेल. पाकिस्तानी कलाकारांच्या विषयावर कुठल्याही प्रकारची तडजोड चर्चा होणार नाही आणि चर्चाचा मुळीच होणार नाही. चर्चा या तिघांना बसून करून देत. ठीक आहे. आपण शायना एनसीकडनं याच्या संदर्भात अधिक बोलू, त्यांचं मत घेऊया. पण त्यापूर्वी राजू वाघमारेंकडे पुन्हा एकदा जाऊया. राजू वाघमारेंशी पुन्हा एकदा संपर्क तुटलेला दिसतो. शायना एनसीकडे जाऊया. शायना एनसी, मनसे आपल्या स्टँडवर ठाम आहे. आणि दुसरा मुद्दा जो आता देशपांडे सरांनी सांगितला, तुम्ही देखील म्हणालात की एक दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याच्या दृष्टीने आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करतोय. मग त्या अनुषंगाने एक मेसेज देण्यासाठी याच्या पुढे अशा प्रकारे कलाकारांना किंवा इतर क्षेत्रातल्या व्यक्तींना वर्किंग विजा थांबवणं किंवा तो विसा न देणं या दृष्टीने काही आता सरकार प्रयत्न करणार आहे एक स्ट्रॉंग मेसेज पाकिस्तानला देण्यासाठी? मैं एक सवाल पूछना चाहती हूँ, क्या मुद्दा आतंकवादी है या मुद्दा है पाकिस्तानी आर्टिस्ट? आप जिस ढंग से ये पूरा चर्चा कर रहे हैं तो एमएनएस का जो लक्ष्य है यही है कि वो अपने मुद्दे को उजागर करके अपने आप को रेसरेक्ट करें. जब आज के दिन गृह मंत्री और केपी बख्शी जी होम सेक्रेटरी ने स्पष्ट किया है कि हमारे पास कितने सारे नौजवान काम कर रहे हैं, एनएसजी के कितने कमांडोज आए हैं, फोर्स 1 जिस ढंग से काम कर रहा है, सभी लोग एकजुट एक ही लड़ाई में है, वो है आतंक को खत्म करने. वहां आप चाहते हैं कि ये पूरे टीम में से मुंबई पुलिस, क्योंकि आप आपकी दादागिरी करना चाहते हैं, तो वहां उनको सुरक्षा में जुट जाना चाहिए पाकिस्तानी एक्टर्स के लिए. क्या इसमें आप देश के लिए कुछ काम कर रहे हैं या देश के खिलाफ काम कर रहे हैं? मैं एक सवाल पूछना चाहती हूं. जब इतने सारे एजेंसीज, फोर्स 1, एनएसजी, कोस्ट गार्ड्स, कोस्टल पुलिस, नेवी पुलिस सभी काम कर रहे हैं, वहां आप चाहते हैं कि एडमिनिस्ट्रेशन में से पुलिस जिनके पास लेजिटिमेट वीजाज हैं उनके लिए, उनके सुरक्षा के लिए जुट जाएं, क्योंकि आपने एक धमकी दी.
क्या जनता ये देख नहीं सकती है? और सही मायने में आपको इतना फिक्र है, बार बार ये कहते हैं कि मोदी सरकार ने एक्शन क्यों नहीं किया, मुंह तो जवाब क्यों नहीं दिया। हमें क्या हमारी रणनीति घोषित करनी है तो नेशनल टेलीविजन पे घोषित करना पड़ेगा, या जब हमें उचित लगे हमारे रणनीति अनुसार हम मुंह तो जवाब दें? भूलिएगा मत, ये वही सरकार है जिन्होंने म्यांमार में एम्बुश में वहां घुस के खत्म किए लोगों को। जो रणनीति बनानी पड़ती है और जिस वातावरण में काम करनी पड़ती है वो नेशनल सिक्योरिटी एडवाइजर, गृह मंत्री, रक्षा मंत्री, प्रधानमंत्री स्वयं कर रहे हैं। तो जो ये छोटे छोटे मुद्दे पे आप डिफ्लेक्ट करना चाहते हैं, थांबावं लागतंय मला प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. अमय खोपकर तुम्ही बोला, मला नंतर देशपांडे सरांची देखील कमेंट घ्यायची आहे. अमय खोपकर बोला. मला फक्त एक गोष्ट थोडक्यात मांडायची आहे. जे कलाकार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतात, उदाहरणार्थ एखादा पाकिस्तानी कलाकार अंधेरीला एका ठिकाणी काम करतोय, मला एक सांगा की अंधेरीच्या लोकल पोलीस स्टेशनला त्याची माहिती नको की हा कलाकार कोणाच्या विजावर इकडे आलाय, कुठल्या प्रोडक्शन हाऊसच्या विजावर इकडे आलाय, तो कधी आलाय, तो कुठलं शूटिंग करतोय, तो शूटिंग करून परत कधी जाणार आहे, हे लोकल पोलीस स्टेशनला माहिती नको. आपल्या पोलिसांना पाकिस्तानी कलाकार कोणाच्या विजावर आलेत, कुठे शूटिंग करतायत याची कल्पना नाही. उद्या एखादा कलाकार जसा हिडली आला, रेकी करून गेला, उद्या एखादा कलाकार शूटिंग जाणार इकडे आला, रेकी केली आणि परत पाकिस्तानला गेला आणि नंतर अतिरेकी हल्ला झाला, तेव्हा हे जे तिघे आता आम्हाला विरोध करतात, तेव्हा यांचं उत्तर काय असेल? ठीक आहे, असेल आपलं काय उत्तर? ठीक आहे, याचं उत्तर आपण घेऊया शायना एनसीजींकडनं, पण त्यापूर्वी राजू वाघमारेंकडे जाऊया. राजू वाघमारेजी बोला. सिस्टीमची भीतीच वाटत नाही. अहो अश्विनजी, काय आहे की हे दोघेही जण वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलतायत आणि आपण त्यांचं ऐकून घेतोय. ठीक आहे, आम्ही याच्यामध्ये राजकारण आणत नाहीये. आमचं एकच मत आहे की देश हे सरकार चालवतं, मोदीजी चालवतात, तर मोदीजींना हे निर्णय घेणं आवश्यक आहे की बाबा देशातून पाकिस्तान लोकांना बाहेर काढणं की तिकडे हल्ला करणं की काय निर्णय घेणं हे सरकारने घ्यायला पाहिजे. जे मोदीजी याच्यापूर्वी 10 वेळा म्हणत होते की पाकिस्तानची भाषा आम्ही बोलायला पाहिजे, त्यांना प्रेमपत्र लिहू नका, पण त्या मोदीजींच्या रिॲक्शनला किंवा ऍक्शनसाठी आपण वाट बघायला पाहिजे. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा, मनसेला जे प्रेम आहे ते आम्हाला सगळ्यांना आहे, आम्हाला पण पाकिस्तानला आयसोलेट करायचंय. पण असं असताना आपण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आपल्या देशाच्या सरकारला सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही हा निर्णय घ्या. आम्ही पण विरोधी पक्ष असून आम्ही सरकार बरोबर आहोत या भूमिकेमध्ये की पाकिस्तानला काँग्रेसचं सरकार असल्यापासून. ठीक आहे, ठीक आहे. राजू वाघमारेची वेळ संपत आली आपली. शेवटचे एक एक कमेंट आपण घेणार आहोत. शायना एनसीकडे जाणार आहोत पुन्हा, त्यानंतर वाइंडअप कमेंट असेल देशपांडे सरांची. अगदी थोडक्यात शायना एनसीजी, हा सगळा मुद्दा जर मांडलेला आहे तुम्ही, तर मात्र एक तुम्हाला आज तुमच्याच नेत्यांनी सांगितलेलं वक्तव्य सांगतो. क्रिकेटबद्दल अनुराग ठाकूर असं म्हणालेत की सध्याच्या काळात क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच नाहीये. मग जो स्टँड आपण क्रिकेटबद्दल इतका कणखरपणे घेऊ शकतो तो कलाकारांबद्दल आपण घेणार का याच्या पुढे जाऊन, किंवा ऍटलिस्ट एक मेसेज देण्याच्या दृष्टीने तरी आपण असं वागणार आहात का? देखिए, मुझे नहीं लगता है कि इतिहास में जाने की आवश्यकता है, क्योंकि हम सब ने देखा है कि किस ढंग से पाकिस्तान ने लगातार विश्वासघात किया है. लेकिन आज की परिस्थिति ये है कि पाकिस्तान इज अ टेरर स्टेट. हम चाहते हैं कि इंटायर वर्ल्ड कम्युनिटी उसको आइसोलेट करें, और स्वाभाविक रूप से भारत सरकार उनको आइसोलेट करने वाले हैं. कोई लेजिटिमेट वीजाज नहीं मिलेंगे कोई भी व्यक्ति को. और मैं मानती हूं कि गृह मंत्रालय बिल्कुल स्पष्ट प्रतिक्रिया कल परसों देने वाले हैं. स्वरूप जी स्वयं देने वाले हैं. ठीक आहे. शायना एनसीजी मुद्दा लक्षात आला, वेळ संपत आली. देशपांडे सर अगदी थोडक्यात वाइंड अप कमेंट, अगदी थोडक्यात. मला वाटतं की आता या संदर्भातली स्वरूप यांचं नाव घेतलं, त्यांनी कालच स्पष्ट केलं की सिंधूच्या पाणी वाटपाबद्दल आम्ही फेरविचार करतो. त्याच पद्धतीने विचार, ज्याचं थेट उत्तर द्यायचं शायना एनसी यांनी टाळलं. परंतु वर्क परमिट किंवा वर्किंग विजाज यापुढे पाकिस्तानी कलाकारांना द्यायचे की नाही या संदर्भातही मला वाटतं भूमिका घ्यावी लागेल. आणि ते जे कलाकार इथे येऊन काम करतात त्यांच्याकडे पात्र व्हिसा आहे की नाही हे सुद्धा मला वाटतं की पोलिसांनी शोधण्याची गरज आहे. हा मुद्दा भावनिक नाही,
भारताने मला वाटतं स्ट्रॅटेजिकली म्हणून याचा विचार केला पाहिजे, त्याच्याशिवाय पाकिस्तानवर दबाव मला वाटतं की येणार नाही. खरं आणि येत्या काळामध्ये या सगळ्या संदर्भात मग आता सरकार नेमकी कशी पावलं टाकते ते आपण बघणारच आहोत. पण तुर्तास या मान्यवरांनी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला. आपल्यासोबत भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी होत्या, मनस्वी चित्रपट सेने अमेय खोपकर, काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, राजकीय विश्लेषक देशपांडे सर माझ्यासोबत होते आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी ज्येष्ठ समाजवादी नेते देखील आपल्यासोबत होते. या सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. आजच्या चर्चेला त्यांनी वेळ दिला. माझा विशेषमध्ये आता इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.